मेट्रो कारशेडमध्ये आरे कॉलनीत सोन्याची चिन्ह आहेत। कारशेड आरेमध्येच उभारण्यास मुख्यमंत्री अनुकूल आहेत। कारशेडची रचना बदलल्यामुळे 350 झाडच तोडली जाणार आहेत। पूर्वी आरेमधील तब्बल 2000 झाडं तोडली जाणार होती। राष्ट्रीय हरित लवादानं या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। 350 झाडं वाचवण्यासाठी 1500 कोटी जास्त खर्च येणार आहे। त्यामुळे 350 झाडं वाचवण्यासाठी 1500 कोटी रुपये जास्त खर्च करायचे की 3500 झाडं लावायची याचा विचार करावा लागेल, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे। आरेच्याही संदर्भात त्यांनी जो नवीन प्रस्ताव दिला आहे, पूर्वी 2000 झाडं तोडावे लागायचे, आता तो प्रस्ताव 300, 350, 400 झाडांपर्यंत आलेला आहे। जो नवीन प्रस्ताव त्यांनी दिला आहे, एकही त्यातलं झाड रेअर स्पीशीज नाही। आणि समजा हे करायचं ठरलं तर त्याला सगळ्या परवानग्या घ्याव्याच लागणार आहे। त्याच्यामुळे आता राज्याला ठरवायचं हे आहे की 350 झाडं जी आहेत त्या झाडांचं न वाचवण्याकरता 1500 कोटी रुपये अन्यत्र खर्च करायचे की या 350 झाडांच्या ऐवजी 3500 झाडं प्लॅन करून आणि जी झाडं रिअल स्पीशीज नाही ती झाडं या ठिकाणी तोडण्याची परवानगी द्यायची। यातलं काय करायचं हे राज्य सरकारला ठरवावं लागणार आहे। तो प्रस्ताव आमच्याकडे आला की आम्ही उचित निर्णय घेऊ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।